सेलू येथे किरकोळ कारणावरून 2 जणांवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आदित्य प्रधान असं मयत व्यक्तीचे नाव आहे। त्याच्या नातेवाईकांनी आज त्याचा मृतदेह सेलू पोलीस ठाण्यात आणला असून दोषीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच मुख्य आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी करत नातेवाईकांनी पोलीस ठाणे आवारातच ठिय्या आंदोलन केले। काही दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेमध्ये आनंद दगडू ढोले आणि आदित्य प्रधान हे 2 जण गंभीररीत्या जखमी झाले होते। ढोले यांच्या छातीत तर आदित्य प्रधान यांच्या कमरेवर वार झाल्यानंतर आदित्यला नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते। त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले आहेत। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज।